नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमातून अनेक गोष्टींचं आपल्याला स्पष्टीकरण मिळत आलेलं आहे आणि मागील काही भागामध्ये आपण स्मार्ट ह्या विषयावर डॉक्टर सचिन यांच्याशी चर्चा करत आहोत आणि ह्याच भागामधील पुढचे भाग जे आहेत ह्याच्यातली अधिक जानकारी जी आहे, माहिती जी आहे ती आज पण आपण डॉक्टर सचिन यांच्याकडून घेणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर सचिन, आपलं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, तुम्ही मागे जे काही आपले सत्र 2-3 झाले त्या सत्रांमध्ये तुम्ही स्मार्ट बद्दल सांगितलं की कसं आपले आतमधून स्मार्टनेस हवा आहे, राईट थिंकिंग आपल्याला हवी आहे, त्याच्याबद्दलची तुम्ही आम्हाला बरीचशी माहिती दिली. आणि जेव्हा आपला विषय थांबलेला मागच्या भागामध्ये त्यावेळेला तुम्ही एक राईट ॲटिट्यूड हा शब्द वापरलेला, म्हणजे जी आपली वृत्ती आहे, दृष्टिकोन जो आहे तो कसा आपला राईट असला पाहिजे हे तुम्ही सांगत होता. तर एक्झॅक्टली राईट थिंकिंग, कारण पॉझिटिव्ह थिंकिंगचा जिथे बोलबाला आहे तिथे आता तुम्ही आम्हाला राईट थिंकिंग म्हटलात, तर राईट थिंकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी पुन्हा सांगतो, पॉझिटिव्ह थिंकिंग हे फार चांगलं आहे. जेवढे आपले विचार सकारात्मक असतील तेवढे आपल्या भावना सकारात्मक असतात आणि कर्म पण सकारात्मक होतात. राईट थिंकिंग हा पॉझिटिव्ह थिंकिंगला कुठेही कापत नाहीये, ठीक आहे ना. इनफॅक्ट इट इज कॉम्प्लिमेंटरी टू पॉझिटिव्ह थिंकिंग. माना पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक विचारांबरोबर राईट थिंकिंग चालतं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल आम्ही हेच सांगितलं की नुसतं जर व्यक्ती पॉझिटिव्ह थिंकिंग करत असेल आणि तो कर्मामध्ये येत नसेल तर त्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा फायदा नाही. मी हे का म्हणतो, कारण भरपूर असे पेशंट मी पाहिलेले आहेत जे फक्त विचार करतात की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे चांगलं होईल, पण ते कृतीमध्ये त्यांच्या ते उतरत नाहीये. आणि दुसरं आम्ही सांगितलं की राईट थिंकिंग म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती येतात त्या परिस्थिती जेवढ्या पर्सेंटेजमध्ये आहेत तेवढ्याच पर्सेंटेजमध्ये त्यांना बघणं. जर परिस्थिती माझी 50% असेल तर त्याला 20-30% करणं म्हणजे त्या परिस्थितीचं महत्त्व कमी करणं होतं आणि त्या परिस्थितीला 50चं आपण 60-70 केलं तर त्याचं अवास्तव महत्त्व वाढवतो. राईट थिंकिंग आपल्याला हे सांगतं की जेवढी परिस्थिती आहे तेवढीच त्याला बघा आणि ह्याला आम्ही म्हणतो वास्तववादी विचारसरणी. वास्तववादी विचारसरणी फार महत्वाची आहे, कारण त्यामुळे आपले ऍक्शन आपण त्यानुसार, कर्म त्यानुसार करू शकतो. त्यामुळे राईट थिंकिंग इज व्हेरी गुड आणि पॉझिटिव्ह थिंकिंग पण छान आहे, पण त्याच्याबरोबर रिअलिस्टिक किंवा वास्तववादी विचारसरणी करणे म्हणजे त्याला राईट थिंकिंग म्हणतात. आणि हे राईट थिंकिंग म्हणजे जे भरपूर रॉंग थिंकिंग आहे ते रॉंग थिंकिंग न करता राईट थिंकिंग करणे. की ज्या वेळेला मी म्हणतो की राईट थिंकिंग म्हणा योग्य विचार, त्यावेळेला मला हे पण माहिती पाहिजे की अयोग्य विचार कोणते. तर योग्य विचार मी तेव्हाच करू शकतो जेव्हा अयोग्य वेगवेगळे विचार मी समजू शकतो. तर अयोग्य विचार काढून त्या ठिकाणी योग्य विचार करणे याला आम्ही राईट थिंकिंग म्हणतो. आणि विशेष मी तुम्हाला सांगतो की सध्या मानसशास्त्रामध्ये आम्ही याचा फार वापर करतो. ह्याला टेक्निकल किंवा तांत्रिक भाषेमध्ये आम्ही याला सीबीटी म्हणतो. सीबीटी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आणि ह्याने भरपूर काही आजार आम्ही ठीक करू शकतो. काउन्सिलिंगमध्ये ह्याचा फार महत्वाचा रोल आहे. जेव्हा आम्ही समुपदेशन किंवा मार्गदर्शन करतो, एखादा पेशंट किंवा एखादी व्यक्ती आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येते तेव्हा ह्याचा फार वापर होतो आणि त्यावेळेला आम्ही त्याला दाखवून देतो की बघ बाबा, तुझे विचार करण्याची पद्धत अशी आहे, तुम्ही असा विचार करता म्हणून तुम्हाला त्रास होतो, तर ह्या विचाराऐवजी हा विचार जर तुम्ही केला तर तुमचा त्रास कमी होऊ शकतो आणि त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर राईट थिंकिंगच्या वेळेला रॉंग थिंकिंग पण समजलं तर राईट थिंकिंग करणं आपल्याला सोपं जातं. जसं तुम्ही आत्ताच म्हटलात की राईट थिंकिंगच्या रॉंग थिंकिंग जर माहिती असेल तर राईट थिंकिंग करू शकतो किंवा ते एकमेकांबरोबर जातात. ही गोष्ट अगदी तंतोतंत व्यवस्थित तुम्ही आम्हाला सांगितली, कारण असं होतं की जोपर्यंत आपल्याला कळत नाही आपली चूक काय आहे तोपर्यंत ती सुधारता तर नक्कीच येणार नाही. तर तसं म्हणतात की जास्त नकारात्मक ऐकूही नाही म्हणून तुम्ही पण सांगितलेलं आहे. तरी पण आम्हाला हे जाणून घ्यायचंय की आमच्यामध्ये असे कोणकोणत्या प्रकारचे रॉंग थिंकिंग पॅटर्न्स आहेत, कोणकोणत्या पद्धतीने आम्ही चुकीच्या विचारसरणीमध्ये जात असतो, तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला हा द्या. फार सुंदर विषय आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर काही बोलता येईल. रॉंग थिंकिंग मध्ये एक कॉमन आपण मागच्या वेळेला पण पाहिलं, मी पुन्हा त्याच्याबद्दल सांगेन की आपण जशी हिंदीमध्ये म्हण आहे की राई का पहाड बनाना या तिल का ताड बनाना. राई किती छोटी असते, अतिशय सूक्ष्म असते, पण त्याचा पहाड बनवणं म्हणजे एकदम छोटीशी गोष्ट मोठी करणं.
ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो मॅग्निफाईंग. जसं एक बहिर्वक्र भिंग असतं, ती काच असते, त्याच्यामधून आपण कोणतीही वस्तू पाहिलं तर ती मोठी झालेली दिसते. तर हे मॅग्निफाईंग थिंकिंग जे असतात, तर हे लोक काय करतात, प्रॉब्लेम छोटा असतो पण त्याला फार मोठा करतात आणि त्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो. आणि असे जे लोक असतात ते स्वतःला फार त्रास करून घेतात आणि नेहमी आम्ही त्यांना असं म्हणतो की ते मॅग्निफाईंग ग्लास घालूनच फिरत असतात. एकदम छोटीशी समस्या असेल पण त्याला मोठा करताना, ह्याच्यामुळे मग पुढे एक मानसिक आजार पण होऊ शकतो, ज्याला आम्ही हायपोकॉन्ड्रियासिस म्हणतो. असे भरपूर पेशंट मी बघितलेले आमच्याकडे पण आहेत की आता खोकला झाला. आता खोकला हा साधारण आजार आहे की तो तुम्ही अँटीबायोटिक घेतलं तर ठीक होऊ शकतं, पण असे जे लोक असतात त्यांना खोकला झाल्याबरोबर ते पहिला विचार करतात, अच्छा खोकला म्हणजे कॅन्सर, कॅन्सर म्हणजे मृत्यू, म्हणजे मी आता मरणार आहे. म्हणजे साधा खोकला पण त्यांना कॅन्सर आणि मृत्यूपर्यंत घेऊन जातो. काही कारणास्तव त्यांना कुठे दुखत असेल तर ते एकदम एक्स्ट्रीम विचार करणं, पोटात दुखतंय म्हणजे पोटाचा कॅन्सर आहे, छातीत दुखतंय म्हणजे हार्ट अटॅकच आहे, दुसरी काही कारण असू शकत नाही, डोकं दुखतंय म्हणजे मेंदूमध्ये माझ्या गाठ झाली असणार आहे, ट्यूमर झालेला आहे आणि मी आता मरणार आहे. हे एक्स्ट्रीम थिंग्स ऑफ मॅग्निफिकेशन आहे आणि हे निगेटिव्ह थिंकिंगमुळे भरपूर त्रास होतं. तर अशा लोकांना आम्ही समजावतो की निगेटिव्ह तुम्ही मॅग्निफाय करू नका, जेवढी समस्या आहे तेवढंच बघा. तर ह्याला आम्ही म्हणतो पहिलं निगेटिव्ह रॉंग थिंकिंग ते आहे मॅग्निफिकेशन, म्हणा मोठं करून पाहणं. डॉक्टर नक्कीच हे पण कधी कधी घडतं की असते एवढीशी गोष्ट पण आम्हाला ती अगदी छोटी रांगणारी जी मुंगी असते ती सुद्धा हत्तीसारखी वाटत असते. तर हेही आमच्याबरोबर नक्कीच घडत असतं. डॉक्टर साहेब, कित्येकदा तरी मी आमच्या बॉसकडून ऐकलेलं आहे, एक्स्ट्रीमिस्ट म्हणतात ते कधी कधी आणि ते मलाच म्हणतात कधी कधी असं. तर हा एक्स्ट्रीमिस्टपणा म्हणजे काय? कारण मला आता कुठेतरी असं वाटलं की हा ही एक रॉंग थिंकिंग पॅटर्न असावा. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? येस, जसं आपण मॅग्निफिकेशन मध्ये पाहिलं, तुम्ही छान बोललात की हत्ती हा विशालकाय प्राणी आहे, पण एक साधी छोटीशी मुंगी त्या हत्तीला पाडू शकते. जर ती मुंगी त्याच्या कानामध्ये घुसली तर हत्ती काय करणार, आणि त्याने हत्ती जमिनीवर पडू शकतो. एक छोटीशी गोष्ट आपल्याला नुकसान देऊ शकते जर आपण त्याला चुकीच्या पद्धतीने बघितलं तर. तसंच हा जो दुसरा रॉंग थिंकिंग आहे, जो प्रकार आहे, त्याला आम्ही म्हणतो, जे तुम्ही म्हणालात एक्स्ट्रीमिस्ट. एक्स्ट्रीमिस्टला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये म्हणतो ऑल ऑर नन थिंकिंग, किंवा याला आम्ही ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग करतो. तर असे जे लोक असतात ते नेहमी टोकाचा विचार करतात, एकतर पॉझिटिव्ह साईडला टोकाचा विचार करतात किंवा निगेटिव्ह साईडला. त्यांच्या जीवनामध्ये दुसरे रंगच नसतात, त्यांच्या जीवनामध्ये फक्त दोनच रंग असतात, काळा आणि पांढरा. या दोन रंगामध्येच ते विचार करत असतात आणि ज्याला म्हणतो या मरो या मारो अशी पद्धती. पण जीवन तसं नसतं. जीवनामध्ये भरपूर छटा आहेत, वेगवेगळे रंग आहेत, फक्त काळा आणि पांढरा रंग नाही आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये टोकाचा विचार तुम्ही करू नका. समजा तुम्हाला कोणी एखाद्याने दुःख दिले, मी त्याला संपवणार, गेला तो आता मेला, तर एकदम तो करा पहिला त्याच्याशी बोला, काय झालं, कदाचित त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर तो असं वागला असेल. पण हे लोक एकदम टोकाचा विचार करतात. विद्यार्थ्यांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे, जरा काय झालं, जशी मला ती केस अजूनही आठवते की मेरिटमध्ये आलेली विद्यार्थिनी, फक्त तिचं IITच्या लिस्टमध्ये नाव लागलं नाही तर सरळ आत्महत्या, टोकाचा विचार करणं. ठीक आहे ना, हे एक्स्ट्रीम काइंड ऑफ निगेटिव्ह थिंकिंग आहे. एकदम टोकाचा विचार करणारे लोक असतात, त्यांच्यामध्ये सुवर्ण मध्य नसतं आणि मग ते स्वतःला त्रास करून घेतात. तर दिस इज ऑल्सो अ रॉंग थिंकिंग. ह्याला आम्ही ऑल ऑर नन करतो. तर आम्ही लोकांना नेहमी सांगतो, एकदम टोकाचा विचार करू नका, मध्यभागी या, लोकांना समजून घ्या, लोकांशी का वागायचं एखाद्या परिस्थितीमध्ये, तुम्ही डोकं शांत ठेवा आणि मध्य मार्ग स्वीकारा. मध्य मार्ग नेहमी चांगला असतो. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलेली माहिती नक्कीच मी त्याला आत्मसात करण्याचा पूर्ण प्रयत्न नाही करेनच, प्रयत्न म्हणू नये. पण एक शब्द अजून पण कित्येकदा आम्हाला ऐकायला मिळतो, तो आहे वाय डू यू जम्प टू कन्क्लुजन्स. म्हणजे तो जेव्हा एक्स्ट्रीमिस्ट भाव माझ्यासाठी येतो ना, त्यावेळेला तो दुसरा शब्द त्याला लागून माझ्यासाठी येतो, तो म्हणजे वाय डू यू जम्प टू कन्क्लुजन्स. मग जम्पिंग टू कन्क्लुजन्स हा म्हणजे एखाद्या अगदी पूर्ण तो एक
डिसिजन घेऊन झालेलं असतं की हे असंच आहे म्हणून. हे असं जे आहे हे पण एक रॉंग थिंकिंग पॅटर्न आहे का? येस, आणि फार कॉमन रॉंग थिंकिंग आहे. आपण सर्वजण ना सुंदर जज असतो, वकील आपल्याला बनत नाही, खास स्वतःसाठी आपण वकील बनतो आणि दुसऱ्यासाठी जज बनतो. याला मराठीमध्ये फार सुंदर म्हणतात की दुसऱ्यांच्या डोळ्यातलं आपल्याला मुसळ दिसतं छोटासा, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. माझ्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे तो मला, पण दुसऱ्यांचे प्रॉब्लेम मी बरोबर करतो आणि दुसऱ्यांना सर्टिफिकेट द्यायला आपण नेहमी तयार असतो. आपण नेहमी असं म्हणतो हा चांगला आहे तो खराब आहे, हा असा आहे तो तसा आहे. तर जम्पिंग टू कन्क्लुजन ह्याच्यापैकी थोडंसं वेगळं आहे की आपण एखाद्याला बघतो बोलतोय कोणाबरोबर, तर आपण माहिती आहे काय बोलत असणार, इमिजिएटली किंवा दोन व्यक्ती आपापसात बोलल्या तर आपले निष्कर्ष लगेच तयार असतात. तर डोंट जम्प टू कन्क्लुजन. कोणालाही तुम्ही सर्टिफिकेट देऊ नका. पहिलं तुम्ही परिस्थितीचं विश्लेषण करा, काय परिस्थिती आहे ते, आणि मग सांगोपांग सत्सद विवेकबुद्धीने विचार करून निर्णय द्या. डोंट जम्प टू कन्क्लुजन्स. ह्याच्यामुळे संबंधामध्ये फार प्रॉब्लेम येतात. एक दुसऱ्याबद्दल संशयाची भावना निर्माण होते, रिस्पेक्ट निघून जातो. मी असे भरपूर बघितलेले आहे. मानसिक आजाराची सुरुवात असू शकते. आमच्याकडे भरपूर असे लोक येतात जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी आपापसात बोलतात यांचं काहीतरी आहे. आता ते काही कारणास्तव बोलत असेल, आता ते भाऊ बहीण आहे ते पण तुम्हाला माहितीच आहे, पण तुम्ही लगेच जम्पिंग टू कन्क्लुजन जाता. आणि अशा भरपूर, समजा दोन व्यक्ती बोलत असेल, मला माहिती आहे माझ्याबद्दलच बोलतायत ते आणि माझी ग्लानी करतायत ते. दिस कॅन बी अ डिसीज. आणि हा भरपूर लोकांमध्ये फार कॉमन आहे की संशयी स्वभाव असणे, आणि नेहमी त्यांना वाटत राहतं की समोरचे जे बोलतायत ते माझ्याबद्दलच बोलतायत. किंवा एखाद्याने असं काही बोललं, समजा थोडी टीका केली, मला बघूनच यांनी टार्गेट केलेलं आहे, मला बघून मुद्दामून असं बोलतं, किंवा कळतात हो तुमचे टोमणे हा शब्द वापरला जातो. तर आपण असं जम्प टू कन्क्लुजन न करता, जर तुम्हाला असं डाऊट वाटत असेल तर समोरासमोर बसून यू मस्ट टॉक विथ द पीपल, लोकांबरोबर बोलून आपापसामध्ये समजून घेऊन मग तुम्ही त्याचं विश्लेषण करून योग्य निष्कर्षापर्यंत या. तर जम्पिंग टू कन्क्लुजन हे फार कॉमन आहे. डॉक्टर सर, अजून पण काही असे निगेटिव्ह थिंकिंग पॅटर्न्स आहेत का? थोडं त्याच्याबद्दल सांगू शकाल आम्हाला? जसं आपण 3 पाहिले, एक आहे मॅग्निफाय करणे, म्हणा छोटी गोष्ट मोठी करणे. नंतर आपण पाहिलं की एक्स्ट्रीम, ऑल आर नन किंवा ब्लॅक अँड व्हाईट, काळा पांढरा विचार करणे. नंतर आपण पाहिलं जम्पिंग टू कन्क्लुजन्स. आता आपण पाहणार आहोत, हे पण फार कॉमन आहे आणि प्रत्येक वेळेला दर्शकांना आणि प्रत्येकाला अरे हे तर माझ्यामध्ये आहे, मी पण असा करतो, कारण हे एवढे कॉमन आहे. आणि फार सायकियाट्रिस्टने किंवा मानसशास्त्राने फार सुंदररित्या शोधून काढलेलं आहे. आणि पुढचं जे आपलं रॉंग थिंकिंग आहे त्याला आम्ही म्हणतो ऑलवेज मेंटॅलिटी. ऑलवेज मेंटॅलिटी वाले लोक कसे असतात, जेव्हा पण त्यांना प्रॉब्लेम येतो, माझ्याबरोबर नेहमी असं होतं. तर भरपूर उदाहरणाची देता येतील. बस स्टॉपवर तुम्ही उभे राहतात, तर ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहतात तिकडच्या बसेस येत नाही, समोरच्या बस स्टॉपवर बसेस बरोबर. तर माझ्याबरोबर नेहमी उभा असतो, जेव्हा मी ज्या प्लॅटफॉर्मवर जातो बस स्टॉप, तिथे बस येतच नाही किंवा ट्रेन येतच नाही, समोरच्या ट्रेन जात असतात. आता हे ऑलवेज मेंटॅलिटी वालं चित्र आहे की मलाच अशी लोक भेटतात, मलाच असं सहन करावं लागतं, माझ्याबरोबर नेहमी असं होतं, मी कुठे गाडी उभी केली तर बरोबर पक्षी येतात आणि गाडी खराब करतात, तर माझ्याबरोबर नेहमी असं होतं. हे रॉंग थिंकिंग आहे. कारण जेव्हा तुम्ही बस स्टॉपवर उभे असता आणि तुम्ही भरपूर वेळ बस येत नाही आणि समोरच्या बस जात असतात, त्यावेळेला तुम्ही हे सोयीस्करपणे विसरता की किती वेळा तुम्हाला आल्याबरोबर बस मिळालेली असते, किती वेळा तुम्हाला ताबडतोब बस मिळते, त्याचा आपण विचार करतो आणि जे नाही आहे त्याच्याबद्दल विचार करतो. तर हे ऑलवेज मेंटॅलिटीमध्ये लोक त्रास करून घेतात स्वतःला की माझ्याबरोबर नेहमी असं होतं. तर असं न विचार करता असं होऊ शकतं, आज असं झालंय की आता असं होतंय, पण नेहमी असं होणं आवश्यक नाहीये. इनफॅक्ट ह्याची सूक्ष्मता अशी आहे की मी जर असा विचार केला की नेहमी माझ्यावर असं होतं, तर तो पॅटर्न पक्का होतो आणि तुमच्यावर तसंच घडायला लागतं. त्यामुळे आपण असा कधी विचार करू नये की नेहमी माझ्याबरोबर असं होतं. तसं तुम्ही म्हटलं काही लोक त्रास करून घेतात आणि ही गोष्ट खूप वेळा बघण्यात येते. अगदी घरांमध्येही आम्ही बघतो की असं काही झालं मनाविरुद्ध
तर मग जेवायचंच नाही, बोलायचंच नाही किंवा मग काही फंक्शनमध्ये जायचं तिथे जायचंच नाही, म्हणजे स्वतःला असं अलिप्त करून घेतात. तर ह्या वृत्तीला तुम्ही काय म्हणता? किंवा मला वाटतं हे रॉंग पॅटर्न आहे, थिंकिंग पॅटर्न. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? याला आम्ही म्हणतो सेल्फ पनिशिंग बिहेवियर, स्वतःला त्रास करून घेणे. असं भरपूर लोक आम्ही बघितलेले आहेत. माझ्याकडे एक एक्स्ट्रीम केस आलेली याची. लव्ह मॅरेज झालेलं, फार प्रेम होतं एक दुसऱ्यांवर, पण आता हे दिस इज युजली इट कॅन बी सीन इन फिमेल्स, पण ह्याच्यामध्ये मेलमध्ये, पुरुषामध्ये हा स्वभाव होता. आता पटायचं नाही दोघांचं काही कारणास्तव, पण हा बायकोला किंवा मिसेसला काही म्हणायचं नाही, स्वतःला मारून घ्यायचा, माझीच चूक झाली, आणि भरपूर वेळेला भिंतीवर डोकं आपटून घेणं, ठीक आहे, स्वतःला त्रास देणं. असे पण लोक आम्ही बघितले, हातावर असं ब्लेड मारून घेतात, इथे जखमा करणं स्वतःला. तर एक्स्ट्रीम केसमध्ये काय झालं की हे शॉपिंगला गेलेले. आता स्त्रियांचा स्वभाव आहे की साडी घ्यायला किती वेळ लागतो, हो, जे काही कारण असतील, तर तिने भरपूर साड्या उघडलेल्या, पण तिला एकही पसंत पडली नाही. आता ह्याला ते आवडलं नाही आणि हा म्हणाला की तुला जर साडी घ्यायची नसेल तर तू उघडते कशाला, मला त्याला ते फार फील व्हायचं की चांगली साडी ओपन करणार, बघणार आणि म्हणणार की नको आहे म्हणून. तर त्याला ते आवडलं, त्याच्यावरून त्यांचं भांडण झालं. तर काही बोलला नाही तो, पण घरी आल्यावर ह्यांनी काय केलं असेल, भरपूर स्वतःला त्रास होईल, शेवटी त्यांनी फासाला लटकून घेतलं. एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ सेल्फ पनिशमेंट. भरपूर असे लोक आहेत, भांडण झाल्यावर घरातून निघून जातात. किंवा मुलं अशी आहेत की आता बघूया आई वडिलांना मी त्रास देतो, मी पॉइझन पिऊन घेईन, म्हणजे मला त्रास झाला की तुम्हाला कळेल की तुम्ही मला किती दुःख देता म्हणून. अशा भरपूर केसेस आमच्याकडे येतात आणि हे पण रॉंग थिंकिंग आहे आणि ह्याला बदलणं फार आवश्यक आहे. हा मानसिक आजाराचा पण एक हिस्सा असू शकतो, सेल्फ पनिशमेंट. डॉक्टर साहेब, नाव ठेवणं किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा म्हणतो की तुझ्यामुळे झालं वगैरे, ही सुद्धा एक रॉंग थिंकिंग पॅटर्नच आहे. तर ह्याच्यामध्ये पण कितपत डॅमेज होत असेल किंवा काय तुम्ही ह्याच्याबद्दल सांगाल आम्हाला? लेबल करणे आम्ही ह्याला म्हणतो. जसं जम्पिंग टू कन्क्लुजन आहे, तशाच प्रकारचा हा प्रकार आहे लेबलिंग. आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना असतात त्यांना आपण लेबल करत जातो किंवा व्यक्तींना आपण लेबल करत जातो की हा काळा आहे, गोरा आहे, हा हुशार आहे, हा बिंडोक आहे. हे लेबल करणं पण फार कॉमन आहे आणि प्रत्येक व्यक्तीला किंवा परिस्थितीला निगेटिव्हली हे लेबल करत. मला एक गोष्ट आठवते आहे, जेव्हा त्या होडीचा आविष्कार लागला, इंजिनवाली बोट, तर लोक जी अशी होते, ही होडी कधीच चालू होणार नाही. तर शेवटी त्या शास्त्रज्ञाने ती होडी चालू केली आणि ती होडी चालायला लागली. तर लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण असे जे लोक, आता ही चालू झाली ना, आता ही कधी बंद होणार नाही, अशी चालत राहणार आहे. पण लेबल करणारे लोक काही लेबल करत राहतात आणि निगेटिव्हली लेबल करतात. तर हे पण एक रॉंग थिंकिंग आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही खूप छान आम्हाला ह्या नेगेटिव्ह थिंकिंग किंवा रॉंग थिंकिंग बद्दल सांगितलं. परंतु दर्शक हो, ह्या ज्या काही आम्ही तुमच्यासमोर प्रसंग मांडतो किंवा सांगतो, डॉक्टर साहेबही सांगतात, मी पण कधीतरी आपले अनुभव सांगत असते, तर असं समजून कोणीतरी ह्या गोष्टीला स्वतःच्या आयुष्यामध्ये पुन्हा त्याचं अनुसरण नक्कीच करायचं नाही, कारण ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. ह्याकरता आम्ही हे तुमच्यासमोर आणतो की जर एखादी व्यक्ती हे करत असेल तर त्यांनी हे समजून घ्यायचं की ह्याचे किती दुष्परिणाम स्वतःवर होतात आणि आपल्यामुळे दुसऱ्यांवर होतात. तर ह्याला अगदी पॉझिटिव्हली आपल्याला घ्यायचंय, हे समजून घ्यायचंय. हा मुद्दा मी मुद्दामून सगळ्यांसमोर मांडत आहे. डॉक्टर साहेब, रॉंग थिंकिंगचा इतका दुष्परिणाम होतो, इतके लोकांना त्रास होत असतात. तर जसं तुम्ही मागच्या काही सत्रांमध्ये आम्हाला राजयोग करवलेला होता, हे पॅटर्न्स खूप आहेत. आता जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा मला वाटतं दर्शकांनी सुद्धा थोडंसं विचार केला असेल की हे आपल्यामध्ये आहे, कारण मलाही तसं वाटतंय आपल्यामध्ये आहे. तर एक थोड्या वेळासाठी आम्हाला राजयोगाद्वारे थोडंसं ह्याच्यातून बाहेर जर तुम्ही नेऊ शकला तर फार बरं होईल. ठीक आहे. सर्वांनी सरळ बसायचं आहे, एकदम स्वतःला शिथिल करायचं आहे, डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं सोडायचं आहे. ध्यान आपोआप 2 डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचं आहे आणि स्वतःला अनुभव करायचा आहे की एक सुंदर सफेद स्वच्छ सितारा 2 डोळ्यांच्या मध्ये निवास करत. मी एकदम शांत स्वरूप सितारा आहे, शरीरापेक्षा भिन्न आहे, एकदम रिलॅक्स, शांत. आज मी अनुभव केला
की कोणत्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती माझ्या समोर असेल, आंतरबाह्य परिस्थिती, त्याला मॅग्निफाय न करता किंवा त्याला मोठं न करता परिस्थिती जेवढी आहे तेवढाच विचार मी करेन. जर परिस्थिती 30% असेल तर मी 30% त्याला लेबल करेन. कधीही कोणाला जजमेंट देणार नाही की हा चांगला आणि वाईट आहे. व्यक्ती सर्व चांगल्या असतात, फक्त काही परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून चुकीचं काम होतं आणि मी देखील याला अपवाद नाहीये. जर मला एखाद्या व्यक्तीबद्दल काही प्रश्न असतील तर मी त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलून माझे प्रश्न मी दूर करू शकते. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला दुःख देण्यात काही अर्थ नाही, कारण जेव्हा मी परिस्थितीमध्ये स्वतःला दुःख देते तेव्हा त्या परिस्थितीचं समाधान मला मिळत नाही आणि माझा तो विचार करण्याचा स्वभाव आणि पक्का होत जातो. मी बिलकुल शांत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी नकारात्मक विचार करणार नाही, नेहमी सकारात्मक विचार करेन. सर्वांशी संबंध चांगले ठेवीन, कारण सर्व आत्मे, सर्व लोक आपल्या आदी अनादी स्वरूपामध्ये बिलकुल पॉझिटिव्ह आहे. तशीच मी देखील बिलकुल पॉझिटिव्ह, सकारात्मक, शांत आणि प्रेम स्वरूप आत्मा आहे. मला खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढतो आहे आणि मला असं वाटतंय की प्रत्येक परिस्थितीमध्ये मी शांत डोक्याने विचार केला तर कोणत्याही परिस्थितीला मी सामोरे जाऊ शकते आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये मी विजय प्राप्त करू शकते, कारण सर्व शक्तिवान परमात्मा माझ्या बरोबर आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, तुम्ही खूप छान माहिती आम्हाला आज दिली, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, जी काही माहिती आज आपल्याला मिळालेली आहे त्याला अगदी पॉझिटिव्हली आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या विषयावर अजून तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.